साहेब दिवसभर मी हॉलमध्ये बसून होते. मी नव्हते तेव्हा इंद्राणी आत्या तिथे बसून होत्या. एकदाही आम्ही बाईसाहेबांना खाली येताना बघितलं नाहीये. बाबूशी त्या बाबूशीला गेल्या असतील. आपल्याला लगेच बाबूशीला जायला निघायला हवं. वाऊशीला आत्ता? साहेब बाईसाहेब पेटी मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. आपल्याला लवकर जायला हवं. चला लवकर निघूया. कसला विचार करतोय? चल निघूया. नाही, मला असं वाटतं आपण आईला एकदा फोन ट्राय करूया. अरे साहेब रिंग होतोय. आधी कुठे आहेस तू? काय झालंय? आधी मला वाचव, मला वाचव. आई मला सांग, आता तू एक्झॅक्टली कुठे आहेस आणि नक्की काय झालंय तिकडे? तू बाहेर कशी पडलीस घरातून? हा माझ्या मानगुटीवर बसलाय. मला वाचव, मला मारेल तो. मला खूप छळतोय, मला त्रास होतोय. आधी आधी याच्यापासून वाचव मला. आई मला प्लीज सांग, तू आता कुठे आहेस एक्झॅक्टली? मी घराजवळच आहे, आपल्या घराजवळच आहे. आधी वाचव मला, वाचव. मला मारून टाकेला. वाचव. आई घराजवळ म्हणजे कुठे? कुठल्या बाजूला? वाचव आधी, वाचव. मला मारून टाकेल. वाचव. आई, हॅलो आई. आत्या आत्या ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं. पलिना काहीही करू शकते. आपण सावध राहायला हवं. आत्या पण आता करायचं काय? मला काहीच कळत नाहीये. तुम्ही तिला शोधायला गेला होतात ना, ती सापडली का? सगळीकडे बघितलं, सगळीकडे घराजवळ सगळीकडे जाऊन बघितलं, त्या कुठेच नाहीये. आत्या मला त्यांचा डाव वाटतोय. आपण घरापासून कुठेही लांब जाऊ नये म्हणून त्या हे सगळं करतायत. ती वावुशीला तर गेली नसेल. मी आबांना फोन करून सांगू का जाऊन बघायला मंदिरात? नाही नाही, तसं नाही करता येणार. जर बाईसाहेब खरंच देवळात असतील तर आबांना धोका निर्माण होऊ शकतो. काय काय करायचं काहीच कळत नाहीये. आपण तिथे जाऊ शकत नाही आता पटकन. अद्वैत साहेब आपल्याला जाऊच देणार नाही जोपर्यंत बाईसाहेब येत नाहीत. आपल्याला सुद्धा कुठेही जाऊ देणार नाहीत. नाही आत्या, मी जरा आलेच. हा, अद्वैत साहेब बाहेर एकटे कुठेही जाता कामा नाही. मी लगेच आले. मी बघून येते.
इन्स्पेक्टर, पण 24 तास का थांबावं लागणार आहे आपल्याला? तुम्ही ऍटलीस्ट कंप्लेंट तरी रजिस्टर करून घ्या ना. तुम्हाला कळतंय का माझी आई मिसिंग आहे कधीपासून? आम्ही सगळे प्रयत्न केले पण नाही काही कळत आहे. फोन करून झाले सगळ्यांना, सीसीटीव्ही फुटेज पण चेक केलं. पण अशी कशी गेली रुपाली आणि कुणालाच कसं कळलं नाही? त्यात खिडकीतून गेलीये. अगं रुपालीची बेडरूम वरच्या मजल्यावर आहे. ती खालच्या मजल्यावर असती तर मी समजू शकले असते. वरच्या खिडकीतून कशी जाईल ती? मला तर वाटतं खाली आले असतील मग गेले असतील, हो ना? नाही नाही, शक्यच नाही. ती खाली आली असती ना तर दिसली असती. नेत्रा इथेच होती पायऱ्यांवरती. पण मग कशी गेली ती? कुठे तेच तर गेले ना. असतील सासूमा? जिथे कुठे गेले तिथून परत नाही आली तर बरं होईल. हा, काय नाही, येईल ती येईल. पण असं कसं गेले? तेच तर आहे मलाच ना. कसं कळलं आई तुम्ही नाही? नका ना टेन्शन घेऊ, येईल ती. हो बरोबर आहे. तुम्ही सगळे जरा शांत बसता का प्लीज? अद्वैत, रिलॅक्स. बाबा काय चाललंय हे सगळं? बाबा, आईला काही नाही झालं पाहिजे. ब्रो, तेजस, तन्मय, तुम्ही रुपालीला बघायला गेला होतात ना? काही कळलं का? घराजवळ सगळीकडे शोधलं, कुठेच नाहीये. आम्ही लोकांना पण विचारलं पण कोणीच तिला पाहिलं नाहीये. अद्वैत, तुला रुपाली नक्की काय म्हणाली होती? कुठे गेली? आई मला एवढंच म्हणाली की ती घराजवळच आहे कुठेतरी. मी आणि नेत्रा बघून आलो सगळीकडे पण काहीच पत्ता नाहीये तिचा. अद्वैत, आता खूप उशीर झालाय आणि हे दोघं सुद्धा बघून आलेत ना घराच्या जवळ. मी काय म्हणते, नेत्रा म्हणत होती ना तसं आपण कुठेतरी लांब शोधायला जाऊया तिला. आत्या, पण आईने मला क्लिअरली सांगितलं होतं की ती घराजवळच आहे कुठेतरी. अशा वेळी खोटं का बोलेल ती? मी आता पोलीस स्टेशनला जातोय. तिकडे काही माहिती मिळेल तर बघतो, नाहीतर आपण बघूयात मग. मी येतो तुझ्या बरोबर, चल. नाही बाबा, मी जाऊन येतो एकटाच. नाही साहेब, तुम्ही एकट्याने नाही जायचं, मी येणार तुमच्या बरोबर. नेत्रा, पोलीस असणार आहेत तिथे माझ्या. अरे हो, पण आपल्यापैकी कोणीतरी एक असायला हवं ना. एक्झॅक्टली, मी पण येतो. सगळे जाऊया प्लीज. कुणीही यायची गरज नाहीये माझ्या बरोबर. मी एकटा जाऊन बघेन. हा, अरे अद्वैत, तो आलाय. तो मागावर आहे माझ्या. तो आलाय. तो मला सोडणार नाही आधी. काय झालं तुला? इतकं रक्त का आलंय? तो आलाय. तू होतीस कुठे आहे? किती शोधलं तुला? हा, का लागलं किती तुला? तो आलाय. माझ्या मागावर आहे. मला सोडलं नाही. तो तुझ्या आईला वाचव. कोण आलाय? नको जाऊ नको. दरवाजा उघड नका. आधी ते आले नव्हते. मी इकडनं तो घेऊन गेला मला. आधी तो घेऊन गेला. कोण? विरोचन. आई, आई, रुपाली,
आई 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 गा अद्वैत, रुपालीला उठव. कशाला? तिला रेस्ट करू द्यात ना. डॉक्टर काय म्हणाले? तिला आता आरामाची गरज आहे. अरे पण काय घडले ते कळायला नको का? बेडरूम मध्येच होती तर घराबाहेर गेली कशी? बाबा, आई म्हणाली ना खिडकीतून गेली म्हणून. गेली होती म्हणजे तो विरोचक राक्षस तिला घेऊन गेला होता. आपण जरा प्रॅक्टिकली बोलूया का? बाबा, काय प्रॅक्टिकली बोलायचं? तो विरोचक राक्षस आईला कंट्रोल करतो, तिच्या शरीरात शिरून सगळ्या गोष्टी घडवून आणतो. तिला आता रेस्ट करू द्यात बाबा. अरे पण बाबा, आपण उद्या बोलूयात प्लीज. नेत्रा, मी उद्याच खिडक्यांना लॉक लावून घेतो. बाबा, मी म्हणालो ना आपण उद्या बोलूयात. मग तुम्ही पण आराम करा. बाबा, काही वाटलं तर हाक मारा. हम्म. हे विरोचका, हे त्रेतायुगातलं तुमचं रूप. युद्धाला सुरुवात झाली आहे. आता उद्या अशी वातावरण निर्मिती करते ना की अद्वैत बरोबर पुन्हा जाळ्यात अडकेल माझ्या. मानसिक आजार असा? तुम्ही पाहिलत ना रुपालीला? तिच्या अंगावर रक्ताचे डाग होते आणि आणि ती काय म्हणाली की विरोचक राक्षस खिडकीतून आला आणि तिला खिडकीतून घेऊन गेला. हे सगळं समजण्याच्या पलीकडचं आहे ग. तुम्ही अशा घाबरू नका. अगं, भीती वाटणार नाही का? काय चाललंय हे? आई, तुम्ही आधी जेवून घेता का? तुम्हाला गोळ्या घ्यायच्यात ना? नाही नाही, आधीशी बोलल्याशिवाय मी नाही जेवणार. आजी, औषध घ्यायचंय ना. नको ग मला औषध. अद्वैत, तू मला नीट सगळं सांग रे. आणि एवढं सगळं होतं, तुम्ही आमच्यापासून लपवून का ठेवलं? नेत्रा, तू तरी सांगायला हवं होतंस ना. बरं, आता एवढं सगळं आहे तर तिच्यावर काही उपचार सुरू केलेत का? आजी, आजी ऐक. आई आता ठीक आहे, झोपली आहे ती. सकाळपर्यंत बरं वाटेल तिला. अरे पण पुन्हा असं झालं तर काय करायचं? नाही म्हणजे रुपाली अशी अचानक अनेक वेळा घरातून गेली आहे, बाहेर लॉनवर बेशुद्ध सापडली आहे. तुला माहिती नाही किती वेळा झालंय ते. हो आजी, मला माहिती आहे. आपण काढूया त्यावर काहीतरी सोल्युशन. आधी मला सुद्धा प्रश्न पडलाय. म्हणजे रुपाली वहिनी खरंच बेडरूम मध्येच होती ना? आणि ती बेडरूम मधूनच बाहेर पडली ना? मी हे विचारते कारण खरंच रुपाली वहिनी बोलतेय ते सगळं खरंय का?
मागच्या आठवड्यात पण ती असंच काहीतरी विचित्र वागत होती. मला तर खूप भीतीच वाटते त्यांची. गेले काही महिने आपल्या घरात जे चाललंय ना, ते पाहिल्यावर असं वाटतं हे सगळं वेगळं आहे. नाही, तुम्ही काळजीपोटी आम्हाला सांगत नसाल, पण लक्षात ठेवा, आपण सगळे एका घरात राहतो. नेत्रा, यापुढे काही लपवून ठेवायचं नाही. नाही आजी. आणि खरंच रुपाली बाईसाहेबांची मनस्थिती बरी नाहीये. आज नक्की काय झालं त्याचा खुलासा उद्या होईल. आपण रुपाली बाईसाहेबांकडूनच सगळं जाणून घेऊया. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनी, रुपालीला काही विचारू नका किंवा तिच्या समोर काही बोलूही नका. रुपालीने नक्कीच काहीतरी गडबड केली. आत्या, त्यांना चौथी पेटी तर सापडली नसेल ना? तिची अवस्था बघितलीस तू? चेहऱ्याला रक्त लागलं होतं, हाताला जखम होती, कपडे केस सगळंच विस्कटलेलं होतं. मला तेच कळत नाही, अशी अवस्था कशामुळे झाली असेल त्यांची? या प्रश्नाची दोनच उत्तर आहेत. अद्वैतची सहानुभूती मिळवण्यासाठी तिने हे सगळं मुद्दाम केलंय. जर त्या देवळात गेल्या असत्या आणि त्यांनी पेटी मिळवण्याचा प्रयत्न केला असता तर गावकऱ्यांनी पाहिलंच असतं आणि आबांना सुद्धा कळवलं असतं. आतापर्यंत आबांचा फोन आला असता, पण तसंही काही झालं नाही. रुपालीला मदत करायला तो नाग आहे हे विसरतेस का तू? आत्ता देवी आईकडे एकच प्रार्थना आहे, काही होऊ दे पण तिला पेटी नको मिळू दे. खूप विचारपूर्वक केलं त्यांनी हे सगळं. स्वतःला खोलीत कोंडून घेण्याचं नाटक केलं का? कारण त्यांना खिडकीतून बाहेर जायचं होतं. आपल्याला गाफील ठेवून त्या खिडकीतून उडी मारून बाहेर गेल्या आणि आपल्याला काय सांगतात तर विरोचक मला घेऊन गेला. हे असं मला नाही माहित त्या अद्वैत साहेबांना फोनवर काय म्हणाल्या, पण ते जे काही म्हणाले असतील, अद्वैत साहेबांच्या मनात त्यांच्याबद्दल त्यामुळे सहानुभूती निर्माण झाली आत्या. आणि हे जर का असंच सुरू राहिलं ना. नेत्रा, झोपायचं नाहीये का? हो, ते मी पाणी घ्यायला गेले होते, आत्या भेटल्या तर मी इथे आले. चल, पण आता जाऊन झोपूयात आपण, कारण सकाळी लवकर उठून एक्झॅक्टली काय झालंय ते आपल्याला आईकडूनच जाणून घ्यावं लागेल. जे घडलंय ते समजून घेणं एवढं कठीण नाहीये. म्हणजे रुपाली खिडकीतून उडी मारून निघून गेली, सगळ्यांच्या नकळत. आता शक्यता अशी आहे की ती वावुशीला जाऊन आली. असू शकतं, पण आत्या ही झाली नाण्याची एक बाजू. आईची गोष्ट सांगताना तुम्हीच मला म्हणाला होतात ना की मी आत्तापर्यंत नाण्याची एकच बाजू बघत आलो, पण आता मला आईची बाजू पण समजून घ्यायची, कारण तीच नाण्याची दुसरी बाजू आहे. आणि आईची बाजू समजून घेतल्याशिवाय मी आता कुठल्याही डिसिजनवर येणार नाही. मी गेले नाही, तो
तो घेऊन गेला मला आधी तो घेऊन गेला विरोचक